चला तर मग मी तुम्हाला दाखवतो नेमकं काय काय आहे आपल्या नगरात। आपलं नगर हे प्राचीन इतिहासाने एकदम तुडुंब भरलेलं शहर आहे, पण तेवढंच आपल्या नगरी लोकांकडनं दुर्लक्षित सुद्धा झालं। हे आहे आपल्या नगरचं ऐतिहासिक वास्तू संग्रहालय। या संग्रहालयाच्या इतिहासात आतापर्यंत कोणी का डोकवलं नसेल आणि तुमच्यापैकी किती नगरकर आपल्या नगरात काय आहे हे पाहण्यासाठी इथं आले असतील। आणि तो इतिहास या फक्त 4 भिंतींपुरता मर्यादित नसून तो पूर्ण नगर शहरामध्ये आहे। आणि यावेळेस तो इतिहास केवळ बघणार नाही तर तो वाचणार आणि जगणार सुद्धा। मी आहे तुमचा मास्तर आणि आपण सोबत शोध घेऊया आपल्या ऐतिहासिक वारशाचा। चला तर मग मंडळी, आपले काय नारे नगरात सिरीजची सुरुवात करूया या आपल्या नगरच्या ऐतिहासिक वास्तू संग्रहालयापासून। तर नगरकरांनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या नगरमध्ये अशी एक पेंटिंग आहे जी 19व्या शतकाची आहे आणि त्यामध्ये समोरून पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आणि साईडनी बघितलं तर त्यांच्या घरातल्यांची नावं दिसतात। आणि ही दुर्मिळ पेंटिंग कुठे आहे माहितीये का? आपल्या अहिल्यानगरच्या एकमेव वास्तू संग्रहालयामध्ये। मला इथं आल्यानंतर फक्त एकच खंत वाटत होती की यार मी इथं आधी का बरं नाही आलो, कारण तिथल्या सगळ्याच गोष्टी इतक्या दुर्मिळ आहेत जसं की हा हात सारखा। आणि या लाकडी वस्तू या 17व्या शतकातल्या आहेत बरं का। आणि हे दगडी प्राचीन आर्टिफॅक्ट्सचं सेक्शन आहे आणि हे नाण्यांचं सेक्शन बघून तर मी एकदम शॉकच झालो, कारण यामध्ये 16व्या शतकापासून म्हणजे महाराजांच्या काळापासून तर 2025 पर्यंतची जवळपास सगळी नाणी आहेत। आणि हे मूर्त्यांचं सेक्शन आहे, यामध्ये नगर जिल्ह्यातील सगळ्या प्राचीन दुर्मिळ मूर्ती इथं तुम्हाला पाहायला मिळतील। आणि इथं आपल्या नगरच्या जेवढ्या पण भव्य वास्तू आहेत जसं की चांदबिबी, फर्याबाग, ज्या वास्तू आता थोड्याफार पडायला पण झाल्या त्या वास्तूंची इथं तुम्हाला 3D आणि त्याची पूर्ण जुनी माहिती तुम्हाला इथं पाहायला भेटेल। आणि अजून भरपूर सारा इतिहास आहे तिथं बघायला। 1-2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काय काय सांगणार आहे तुम्ही स्वतः जाऊन बघून या आणि मग मला म्हणून दाखवा काय नाही रे नगरात। आणि आपली काय नाही रे नगरात ही सिरीज पाहण्यासाठी मला फॉलो करून द्या।